तुमचं नाव काय आहे? माझं नाव वनिता दोडे अंकुश दोडे आहे. मी चंद्रनगरवरून आलेले आहे. काय झालं होतं तुम्हाला? मला असं 3 वर्षापासून असं खोकल्याचा आजार होता. फार खोकायची, कप यायचं, असं मला खाना पण नाही खावं, पोट फुगून यायचं, छातीत दुखायचा. फार मी अशी लढत होती. मी काय करू काय नाही. माझे मुलाबालांची सुज्ञा होती. मला 3 मुलंच होतं, पण घरात आमची कोणी काय करायला होती. माझा नवरा असा झगडायचा मला, काय तू झोपून राहशी तर मुलं काय खातील असं सांगत होतं. तरी पण मला फार असं वॅट व्हायचं, पोट फुगून यायचं, खोकायची, खोकून अशी लूल व्हायची. मी मग मामाकडे गेली. मामाने सांगला काय म्हणजे चल बसायला आम्ही जाऊ तर मी इथं आली. तेल पाणी लावला गल्याला आणि पेत गेली ना. बदराची माती नेली, ती मी पिली अशी 2दा. तर माझा खोकल्याचा आजार सगळा निघून गेला. असा रातचे असा 11 वाजता 10 वाजता असा खोकायची, अखेरात झोपायची नाही, निजून अशी म्हणजे निजून एकदा पण असे राहायचे. अखेरात मी जागृत करायची, लढून अशी फार वेळ मी व्हायची. एकलीच सगळी झोपायची, माझीसोबत अशी कोणीच नाही. माझी आई सांगायची काय तू काय करस बसून ना. मी सांगायची मला फार वेट होय, माझा पोट फुगू नये, मला खोकू फार अशी मी सांगायची. कप असं निघायचं. मला असं दवाखान्यात पण नेला, थुकी चेक केली तर ते काय नॉर्मल दाखवत होता. म्हणजे मी इथं आल्यावर परत इथं पण यायला लागले, दवाखान्यात पण जायला लागले. माझ्या कोठ्यातही माझा आजार बरा होला अशी करून मी फिरत होती, पण काहीच नाही झाला. मग मला भक्ताकडे नेला. भक्तानी पण उलटा सांगला का तुला सराबनीचा केलेला आहे. मी मग अति यायला लागले आणि मी सांगलं का मला प्रभू ठीक करेल, तोच मला बरा आहे. मी विश्वास देवावरच ठेवला का मला देवच बरा करून सकेल असा. भगत मग काय सांगणार, काय बोलणार, हे तर काय खादोडे हे असं मला जाणवलं. आणि मग मी देवावर विश्वास ठेवला आणि देवाने मला सर्व काही बरं केलं. देवाचा मी आभार मानत आहे. किती महिने झाले आता त्रास होत नाहीये? आता झालं हवं 4 महिना. 4 महिने झाले तर खोकला येत नाहीये? नाही, आता 3 वर्ष झाली तर मी फार खोकायची. असं तुम्ही रात्री झोपू पण शकत नाही. रातचे म्हणजे असं 10 वाजलं का मला खोकला व्हायचा, तर अखेरात म्हणजे 4 वाजता परत मी खोकायची. सकाळी 4 वाजेपर्यंत? तर मी निजायची नाही. अखेरात झोपून नाही, असं मला झोप नाही यायची. झोप पण त्यामुळे येत नव्हती. आणि तुम्ही बोलता जेवण वगैरे पण तुम्हाला जात नव्हतं? जाय. तुम्ही दररोज त्रास होता की कधीतरी व्हायचा? दररोज असा पहिला असा एकदा असा व्हायचा ना बरा व्हायचा. एक दिवस आडवा जायचा, म्हणजे एक दिवस खोकायचे, एक दिवस बरा राहायचे, एक दिवस खोकायचे, एक दिवस बरा. मग सतत व्हायला लागला. शेवटला खूपच जास्त व्हायला लागलं? खूप म्हणजे मला खाना पण नाही खावं. मग आता अशी काय बेशुद्धसारखी पडायला लागली. मी बेशुद्ध पण पडायचे? इतका खोकल्याचा त्रास होय? पण आता 4-5 महिने झाले पूर्ण बरे झाले? पूर्ण आता बरे झाले. तुम्ही प्रार्थना केली आणि प्रार्थनेच्या तेलाचा वापर केला, त्याद्वारे प्रभू येशूची दया झाली आणि आता खोकल्याचा त्रास बरा झाला. आता जेवता तुम्ही व्यवस्थित? व्यवस्थित. झोपता पण व्यवस्थित? नाव सांग. राणी फुलमाली. तुझी काय साक्ष आहे? माझी तब्येत ना 2018ला जास्त तब्येत खराब झालेली. डॉक्टरकडे गेलेलो पण उशिरा काय आराम भेटत नव्हता. मग डॉक्टरकडे गेलो तर त्याने बोलायला लागला, पहिला रिपोर्ट काढला तर सांगते टायफॉइड झालेला. नंतर माझी तब्येत अजून जास्त खराब होत गेला. तर नंतर बोलला का तुला TB झालं आहे, नंतर परत निमोनिया झाला आहे, मलेरिया झाला आहे असं बोलत होता. त्याच्यामुळं मला जेवण पण जात नव्हता. एवढीशी एकदम पातळ झालतो. मला इथून तिथून चालता येत नव्हतं. माझी तब्येत जाम खराब झालेली. असं वाटतं का मी आता जगू शकणार नाही. आता वाटतं का मी मरून जाईन आता. तुला असं वाटत तू आता जगू शकणार नाही? एवढी और सगळी माणसं मला कंपनीत बोलायची का तू एवढी प्रार्थनाला जातस तर तुझा काय फायदा आहे, प्रार्थनाला कशाला जातस, कारण का तू एवढी त्रास आहे तरी तू बरी होस नाही. तर मी झालं नाही होईल बरी. तर मला अजून सैतान पण घाबरवायचा का तू प्रार्थनाला जाऊ नको, तू बरी होणार नाही. तरी पण मी विश्वास काय करू आता. मी तर जास्त तब्येत माझी खराब होत चालली. मी तुला डॉक्टरने सांगितलं तुला टायफॉइड आहे, मलेरिया आहे आणि अजून काय काय निमोनिया आहे. हां असं बोलला डॉक्टर. नक्की तुझ्या शरीरामध्ये काय काय त्रास होत होते? माझ्या शरीरामध्ये असं म्हणजे असं हे फासल्या छातीमध्ये दुखायचं, असं वाटतं काय मोडून पडणार एवढं दुखायचं. इथून तिथून पण मी चालू शकणार नाही. एवढी पातळ झालेलो मी, भयंकर दिसायचो. मला सगळी बोलायची का एवढी तब्येत तुझी खराब आहे. तर मी बरं काय करू. तर मग मी तरी विश्वास ठेवला. दवाखान्यात परत गेलो तर परत बोलतं काय 6 महिने परत गोळ्या चालू करतो. मी 8 महिना गोळ्या अगोदर खाल्लेलं मी. तर मी जाम रडायला लागलेलो. मग मी काय आता विचारायचा सैतानासाठी काय तू प्रार्थनेला जाऊ नको, तू बरी नाही होणार, आता प्रार्थना सोडून टाक तू, असं बोलायला. मग मला असा आवाज आला
काय तू प्रार्थनाला जा, तू एकदम बरी होशील, प्रार्थनाला जा, तू एकदम बरी होशील असं बोलला. म्हणजे ज्या दिवशी ना परिवार मीटिंग होतं तेव्हा वंदना सिस्टरला माझ्या समस्या सांगितलं. ज्या दिवशी परिवार तुम्ही सांगा की तुमच्या मुलीला एवढा सर्व त्रास होता. आम त्रास होता. मी पण सेवा करून त्याची पण मी पण कंटलून गेला तर मग सगळं जण जगला हे वाचणार नाही असं. म्हणजे त्याला 25,000 मागितलेला होता रोकडा असा. 25,000 8 दिवसामध्ये त्याचे ऑपरेशन करा, ऑपरेशन करतील तो त्याचं काय ते पण गॅरंटी घेऊ शकत नाही असं बोललेत. मी याला शिवा द्यायचा, देवावर विश्वास ठेवू. सगळा लोक आपल्याला बोलायला लागलेत. मग मी देवावर विश्वास ठेवायला लागला, मी प्रार्थना करायला लागलाय. तुमची मुली त्यावेळेस एकदम बारीक झाली होती. एकदम बारीक, काय त्याची गॅरंटी नाही होता, काय पण गॅरंटी. मी पण कंट्रोल केला. हे वाचणार नाही, त्याची तोंडाचे आवाज पण नाही येत होता, काहीच नाही. मी पण आवाज पण येत नव्हता. आवाज पण कंट्रोल केलेला होता. मी पण त्याची सेवा करू ना. ती सांगते की ती तिथपर्यंत पण चालू शकत नव्हती. त्या जायचा रिक्षामध्ये बघताची पण मी एवढं फिरवला ना बघताची मला कायला काहीच नाही भेटलेला होता. पूर्ण पण मी पिठाचा गोळा करून खात होता. काहीच नाही. याला बघताची फिरून फिरून सोनं होतं, सोनं पण ठेवलेलं आहे. एवढं बघताची फिरवणं काहीच माझा उपयोग नाही झाला आहे. भक्तांकडे पण तुम्ही भरपूर ठिकाणी जाम फिरवलं बघ. आणि त्या दरम्यान तुझं वजन तू केलं होतं. हा केलेलं 30 किलो पण माझं वजन नव्हतं. आता माझं वजन 52 किलो झालंय. तेव्हा 30 किलो पण वजन नव्हतं, इतकी बारीक झाली होती. एवढी बारीक झालेली आहे. आता माझं वजन 52 किलो झालं. सगळी माणसं बोलतात, ती कंपनीत पण सगळी बोलतात काय तुला नवीन जीवन मिळलंय, तुझ्या एवढा वजन वाढलंय असं बोलतात. आता तू मला सांग नक्की तुला आरोग्य कधीपासून तुला म्हणजे मिळायला लागला, कधीपासून तू बरी व्हायला लागली, केव्हापासून? मी नंतर जेव्हा वंदना सिस्टर परिवार मीटिंगमध्ये सांगितलेलं ना तेव्हा मला एकदम बरं वाटलेला. ज्या दिवशी तुला सिस्टरांनी आशीर्वाद दिला, प्रार्थना केली, त्या दुसऱ्या दिवशीपासूनच तू अजिबात गोळ्या घेतला नाही. काय गोळ्या कायच नाही. मला देवाने तुला पूर्णपणे बरं केलेलं आहे. माझे केस पण गेलतं पूर्ण, सगळे एवढूसे केस झाला. आता एवढंसं कसं असणार? असं होतं माझ्या केसाला बघून सगळे हसायचं, तर मी घरी येऊन जाम रडायचो. माझे केस काय डोक्यावर थोडेफार तरी केस असतील, एवढंसं कसं असणार? एवढं होते केस, म्हणजे लांबेला काय नव्हतं, एवढंसच लांबे होतं. आता एवढीच लांबी होती. लांबे आता आता दाखव तुझे केस केवढे लांब झालेत. लांबे झाले. आता एवढं झालेलं आहे. एवढं झालं. पहिले एवढूसच केस होते, वेणी पण नाही व्हायची. म्हणजे डोक्यावर असं थोडेफार केस नव्हते, तर पातळ पातळ होते. आता भरपूर केस झालं. आता एवढं लांब तुझी वेणी झाली आहे. केस आणि तुझं वजन पण देवाने वाढवलं. तर तू सर्व काही व्यवस्थित जेवते. व्यवस्थित जाता. अगोदर काहीच जेवण जात नव्हतं. कायच नाही. जेवत पण होतं, इथून तिथून चालायचे पण आहे, बसता पण आहे, प्लॅटफॉर्मवर काय पण चढायचं पण आहे. एवढा मला त्रास व्हायचा, जाम मी रडायचो. तर आता एकदम बरी आहे. आता मी एवढी कंपनीत काम करतो ना, 10-अर्धा तास पण उभी नाही राहायचो. आता सकाळी तर संध्याकाळपर्यंत तरी अख्खा दिवस तरी उभी राहायचो, तरी मला काय थकवा होत नाही. असं वाटतं का मला अजून काम करावा. एवढा ताकद देवाने दिलंय ना, जाम ताकद दिलेलं आहे. देवाने तुमच्या मुलीला पूर्णपणे बरं केलंय. पण देवाने या मुलीला नवीन जीवनदान दिलेलं आहे, वाचवलेलं आहे. तुम्ही जोरात टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. आपका नाम बताइए। प्रकाश जायसवाल। आपकी क्या गवाही है? मेरी गवाही है कि मैं सुबह आ रहा था तो मेरे पेट में अचानक दर्द होने लगा तो मैं सुबह भी आया तो स्तुति आराधना चालू था, तो उसमें ठीक नहीं हुआ। जब सिस्टर उधर से आई प्रवचन दे रही थी, उस दरमियान मेरा पेट का दर्द चला गया। और दूसरी गवाही ऐसा है कि मेरी पत्नी का गवाही है। 2018 में मेरी पत्नी जो गांव से आई थी, तो इसको अचानक घर में जो है इसका तबीयत खराब हो गया, इसका दिमाग काम नहीं कर रहा था। उस दरमियान पूरी तरह से हालत एकदम ख़राब हो गया था और हम लोग रात रात प्रार्थना करने लगा, रोने लगा प्रभु के सामने, लेकिन तो भी ठीक नहीं हुआ। इसके बाद पूरी तरह से उसकी शैतानी हरकत पूरी बढ़ गई और बढ़ने के बाद जो है हम लोग इसको क्या किया कि अब बोले अब इधर ठीक नहीं होएगा, ले चलते हैं गाँव। आप बता रहे हैं कि उनके दुष्ट आत्मा के हरकतों की वजह से इनका मानसिक संतुलन बिगड़ गया था। हाँ, बिगड़ गया था, पूरी तरह से बिगड़ गया था। वो किसी को पहचानती नहीं थी। यहाँ तक कि हम लोग जब स्टेशन के ऊपर लेके गया तो वो पुलिस वाला आया, पुलिस वाला ने इसको पानी दे रहा था तो पानी दिया, मुंह में लिया और उल्टे ही वो पुलिस वाला के ऊपर थूक दिया। फिर इसके बाद वो पुलिस वाला खुद बोला कि एक काम करो, इसको सीट मैं दिला देता हूँ और ये सीट के ऊपर जो है इसको बैठा के लेके जाओ गाँव। तो सीट दिलाया। सीट दिलाने के बाद जो है इसका जो दोनों हाथ जो है पीछे खिड़की में बांध दिया। आंखें खोलिए। आप बता रहे हैं कि इनका हाथ पीछे की करके बांध के ट्रेन में बैठा कर लेकर गया। इतनी बुरी हालत थी? बुरी हालत हो गई थी, इतना बुरी हालत हो गई थी कि इसका दोनों हाथ को जो है खिड़की में पीछे बांध के लेके गया हम लोग गाँव गया। जब बनारस पहुंचा, बनारस पहुंचने के बाद तब बोलती है, जब थोड़ा इसको दिमाग थोड़ा ठंडा हुआ तो बाद में बोलती है कि
कौन मर गया, मेरी माँ मर गई कि मेरी सास मर गई। मैं बोला एक इतना अटपट बोल रही थी। इतना अटपट बोल रही थी। बाद में मैंने बोला कि एक काम करो, चलो घर पर, तब मालूम पड़ेगा तुमको। इसके बाद उसको घर पर लेके गया। घर पर लेके गया, 1 हफ्ता ऐसा ही परेशान थे। हम लोग रोते थे, लेकिन प्रभु को धन्यवाद, हम लोग को किधर गया नहीं। 1 हफ्ता हम लोग ऐसा ही जो है परेशान था, लेकिन किधर गया नहीं। बाद में हम लोग प्रभु से प्रार्थना करने लगे। रात के समय अचानक बदर और हमारे सिस्टर आया। उस दरमियान परमेश्वर का अनुग्रह हो गया, और उसी रात को बदर और सिस्टर का हमारे दर्शन हुआ। और उसी रात में जो है मैं उठ के प्रार्थना किया, और उसी रात के प्रार्थना से मेरी औरत का पूरी तरह से जो शैतानी हरकत था वो धीरे धीरे पूरी तरह से कम हो गया। मैं प्रभु को धन्यवाद देता हूँ। अगर प्रभु हमारा नहीं रहता तो हम अपनी पत्नी को पहचान भी नहीं पाते थे, क्योंकि हमारी पत्नी का हालत बहुत खराब हो गई थी। लेकिन प्रभु है, यीशु मसीह मिल गया हमें, कि एक नया जीवन मिल गया हमें है। आप बता रहे हैं कि जब आप प्रार्थना कर रहे थे तो आपने मार्टिन ब्रदर और वंदना सिस्टर स्वप्न में दर्शन में दिखाई दिए। आप उठ करके इनके लिए प्रार्थना करने लगे उसी उपस्थिति में। हाँ, हमारे बदर जो है, हमारे आत्मिक पिता और हमारे सिस्टर, उसी रात को स्वप्न में दर्शन दिया। और उस दरमियान मैंने उठा, और उसी दरमियान मैंने प्रार्थना करने लगा घुटना टेक के। प्रभु हमारी विनती को सुन लिया और मेरी औरत ठीक हो गई। इसलिए मैं प्रभु यीशु को उसी दिन से प्रभु ने अनुग्रह किया, ठीक हो गई। उसी दिन से ठीक हो गई। इसके लिए मैं प्रभु को धन्यवाद देता हूँ। बहन ये बताइए, जब उस दिन प्रार्थना किए उसके बाद से आपको अभी तक कुछ भी दिक्कत नहीं हुआ? कोई दिक्कत नहीं हुआ। उसके पहले क्या होता था, कुछ मालूम नहीं पड़ता था? अभी जो कि तब से लेके अभी तक बिल्कुल ठीक है? मैं ठीक हूँ, अभी कोई दिक्कत नहीं? कोई दिक्कत नहीं। दिल में प्रभु की शांति आ गई? शांति आ गई, पूरा शांति आ गई। प्रभु ने इनको बचाया है दुष्ट आत्मा से, इसलिए आप लोग तालियां बजाकर प्रभु यीशु को धन्यवाद दीजिए। भाऊ, तुमचं नाव काय आहे? दयानंद थोरात, तुळजापूर. तुमची साक्ष काय आहे? साक्षी तुळजापूरहून मी आलो इथं 3 दिवसाच्या शिबिरामध्ये. मी दवाखान्यात कुठे गेलो नाही. मला 3 महिने झाले खोकला पण होता, आणि ते खोकला मी प्रार्थनेत मागितला, आज पूर्णपणे खोकला बरा झालेला आहे. आणि ज्यावेळेस सर काल प्रार्थना घेत होते आणि त्यांनी म्हणा पश्चाताप करा, क्षमा मागा. मी क्षमा मागितली, पश्चाताप मागितला, ऑटोमॅटिक ते अश्रू येत होते. आई वारली तर माझ्या डोळ्याला अश्रू आलेले नाहीत, कारण प्रत्येक तिथले नातेवाईक जवळ बसले, बोराची लेक असती तर किती रडली असती, पण माझ्या डोळ्याला अश्रू आले नाही. तर कशा ऑटोमॅटिक अश्रू आले ते मला समजलंच नाही, कारण मी पवित्र आत्म्याला मागत होतो. मी परमेश्वरा, तू एवढ्या मोठ्या पोटातल्या माझ्या गाठी तू फोडून टाकलास, तू किती महान चमत्कार करणारा देव आहेस, म्हणून परमेश्वरा तुला सर्व शक्य आहे. आज मी इथं 3 दिवसात जे बी मला इथलं शिक्षण भेटलं, इथे राहणीमान, इथली वर्तणूक, इथलं सगळं सिस्टीम, आणि घरी जरी मिसेसला कधी चहा मागितला तर इकडे या ते म्हणत होते. पण इथं जे सिस्टीम बघून जे मला हे झालं, यातून आम्हाला एवढं शिकायला भेटलं की ह्या आशिष केंद्रातलं मी जाऊन परिवर्तन करावं, आणि माझ्या राहिलेलं जे बी आहे माझं समर्पण आहे ती येशूच्या सेवेमध्ये मी अर्पण करावं. हेच मी ह्या ठिकाणी 3 दिवसात शिकाय मला भेटलं. तुम्हाला कोणी स्पर्श केला? मग पवित्र आत्म्याने स्पर्श केला. म्हणजे तुम्ही सांगताय की तुमची आई मरण पावली होती, तरीसुद्धा तुमच्या डोळ्यात अश्रू नव्हते? अश्रू आले नाहीत. पण या ठिकाणी तुम्ही मागा, अभिषेक मागा, क्षमा मागा. कारण ज्यावेळेस मी मेकॅनिकल लाईन असल्यामुळे गिरायकाला मी लबाड पण बोलायचं, इथं आहे तिथं आहे. पण कालच्या शिक्षणात मला भेटले की तुम्ही कोणाविषयी काय लबाड बोललो असेल तर क्षमा करा. पण आजपासून मी कमिट केलेलं आहे की मी लबाड पण बोलणार नाही, खोटं पण बोलणार नाही, आणि जे मी इथं आज्ञा शिकून चालू ते पूर्णपणे पाळण्याचा मी प्रयत्न करेन. तुमचा खोकल्याचा त्रास किती दिवसापासून होता? 3 महिने झाले खोकला मला लागत होता. आंबट वगैरे खाल्लं की खोकला लागत होता. पहिल्या दिवशी जरा लोणचं आवडलं म्हणून जास्त लोणचं खाल्लं, खोकला झाला. पण दुसऱ्या दिवशी मी प्रार्थना केली, एकदम खोकला निघून गेला. तुमचं नाव काय? माझं नाव पार्वती महादेव शेवडे, कुठे राहता? रत्नागिरी. काय साक्ष आहे तुमची? माझी साक्षी आहे, मी 50 वर्ष तंबाखू खायची. किती? 50 वर्ष? आणि 50 वर्ष तंबाखू खायची. मला खोकला यायचा, मला नको ते आजार व्हायचे.
सोडायचा प्रयत्न मी केला पण सुटायचा काय नाहीच. अगदी कंटाळा आला. मग इकडे आम्ही प्रार्थनेला यायचं तरी पण मी प्रार्थना संपली की लगेच तंबाखू खायचा. उठून गेली तरी तंबाखू खायचा पण तंबाखू काही सुटलेलं नाही. मग असं करून करून बरेच दिवस आम्हाला मोबाईल घ्यायची विचार झाली. आम्ही म्हटलेला आमच्याजवळ मोबाईल राहिला ना तर येसू आमच्याजवळ राहील मग आमचं व्यसन सुटेल म्हणून आम्ही मोबाईल घेतलेला डिसेंबरला. माझा डिसेंबरला मोबाईल घेतल्यावर डिसेंबरच्या 6 तारखेला माझा तंबाखू सुटला. तिथपासून आतापर्यंत मी तंबाखू खाल्लेला नाही. डिसेंबर 2021 मध्ये तुम्ही मोबाईल घेतला आणि मोबाईलवर तुम्ही इकडचा कार्यक्रम पाहायला लागले. बघायला सुरुवात केलेली ऑनलाईनवर प्रार्थना चालू झाली. बघायला सुरुवात केलेली 4 तारखेपासून मी तंबाखू खाल्लेला नाही. अगोदर तुम्ही सांगता की 5 मिनिटाने थांबायची मी. 5 मिनिटांनी हा काम झाला तिथं कुठे गेली की तंबाखू खाणार. म्हणजे 5-5 मिनिटाने दिवसभर 2 डब्या तंबाखूच्या पुरायचे नाही मला. 2 डबे पण पुरायचे नाही. पुरायचे. आणि आता किती महिने झाले देवाने तुम्हाला बरं केलं? डिसेंबरपासून मी तंबाखू आतापर्यंत खाल्लेलाच नाही. आता अजिबात याची इच्छा पण होत नाही. प्रभू येशूने तुम्हाला व्यसनातून मुक्त केलं. काय साक्ष आहे? दुसरी माझी साक्षी आहे. मला ताप यायचा बारीक बारीक आणि त्याच्यात माझं केस घालायचे. केस घालायचं भरपूर केस घालायचे. म्हणजे एवढं तर मी आत्ता साठवून ठेवलेलं आहे. मग प्रार्थना करताना शेवटला अशीच प्रार्थना होतात तेव्हा मी केस माझ्या वरती गेले. मग आता केस माझं गळत नाही. तुम्ही एवढे केस जमवून ठेवले आहेत गळे आता एवढे केस जमून ठेवले घरी आणि प्रार्थना केल्याने आता केस गळत नाही. केस असं वरती केले ना आता केस माझे गळत नाही आणि विंचरले तरी एवढेच येतात केस. प्रभूने तुमचे केस गळती हाताने यायचं असं हाताने यायचं आहे. पण प्रभूने तुमची केस गळती थांबवली. प्रभूने मला आशीर्वाद केला. बाबा तुमची काय साक्ष आहे? माझी साक्षी आहे. मी पान सुपारी खायचा तंबाखू आणि माझं दात दुखायचे खोकला लागायचा म्हणून मी ते प्रभूच्या ईश्वरावर आम्ही पान सुपारी बंद केली. ऑनलाईनवर प्रार्थना चालू झाली ना मी आधीच तंबाखू बंद केला. माझ्या मागून त्यांनी पान बंद केली म्हणून आम्ही प्रभू येशूला धन्यवाद देतो. तुमच्या पत्नीला पण व्यसन होतं होय. आणि तुम्हाला किती वर्ष होते? मला 40 वर्ष. 40 वर्ष 40 वर्ष पान खायचं होतो. आणि तंबाखू आणि सुपारी 40 वर्ष होय तंबाखू खायचं होतो. तुम्ही सोडण्याचा प्रयत्न केला होता? हां येशूच्या मोबाईल घेतल्यावर सोडलेला. मोबाईल घेतला तुम्ही आणि त्यावर कार्यक्रम पाहायला लागले. प्रभूच्या दयेने आता व्यसन मुक्ती मिळाली. आम्ही सोडलेला मग पान सुपारी. अगोदर तुम्ही प्रयत्न केले होते का सोडण्याचा? येशू अगोदर नाही प्रयत्न केला होता. नाही केला पण मी किती वेळा केला प्रयत्न केला पण तंबाखू सुटायचंच नाही. मला हसायची वाजूची लोक हसायची हे घरवाले पण हसायचे कारण बोलायला पण व्हायचं नाही ना मला. अगं म्हणत तू प्रार्थना करतेस तुला बोलता तरी येत आहे काय? येशूची प्रार्थना म्हणायला सुरुवात केली जोरात खोकला यायचा. मला लय वाईट वाटायचं. मी म्हणे येशू कधी माझा खोकला थांबवशील आणि कधी मला या व्यसनातून मुक्त करशील. पण प्रभू येशून माझी प्रार्थना ऐकला आणि प्रभू येशून मला त्या व्यसनातून मुक्त केला म्हणून तुला प्रभू येशूला मी धन्यवाद देते. आता खोकलाही येत नाही बोलताना? खोकला येत नाही. आला तरी असं काम बिम केलं काय माती बितीत काम केलं ना तरीच येतो. पण प्रार्थना केल्यानंतर आता अगोदर सारखं येईल नाही आता अजिबात नाही. प्रभू येशूने यांना व्यसनातून मुक्त केलेलं आहे. सर्वांनी जोरात टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या.